मंडळी, महाराष्ट्राच्या मातीला संतांचा वारसा आहे, पण याच मातीत काही नराधम देवांच्या आणि धर्माच्या नावाखाली रक्ताचा सडा आणि पैशांचा माज दाखवत आहेत. अशोक खरात हा 67 वर्षांचा बोंधू, ज्याने स्वतःला परमेश्वर घोषित केलं होतं आणि महिलांवर अत्याचार केले. त्याच्या पापाचा घडा आता रिकामा तर झालाच आहे, पण हे प्रकरण फक्त भोंदूगिरीपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. या प्रकरणाच्या तपासात भयानक गोष्टी समोर येत आहेत. खरातच्या पिस्तुलातील 5 गोळ्या गायब झाल्या आहेत. 100 कोटींची त्याने काळी कमाई केली आहे आणि काही बडे अधिकारी नेत्यांचा त्याच्यावर वरदहस्त होता हे देखील समोर आलंय. एसआयटीच्या हाती बऱ्याच काही पुरावे लागले आहेत. त्यामुळे अनेक राजकीय नेते आणि प्रशासकीय वर्तुळातील या अधिकारी आणि नेत्यांचा चांगलाच थरकाप उडाला आहे. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि तुम्ही पाहता त्र्यंबक कापडे डिजिटल. भोंदू खरात प्रकरणी सरकारने एसआयटी नेमली, म्हणजे विशेष तपास पथक नेमलाय. या पथकाच्या हाती भयानक पुरावे लागले आहेत. हे काय आहे प्रकरण आणि काय काय पुरावे समोर आले आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या प्रकरणाशी संबंधित मागची बातमी यापुढेही आपल्याला अशीच मिळत राहील. त्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. मंडळी, सध्या महाराष्ट्रात सर्वात मोठी खळबळ उडाली आहे ती खरातच्या घरातून जप्त केलेल्या पिस्तूलमुळे. पोलिसांना खरातच्या पिस्तूलमधील 5 गोळ्या गायब असल्याचं आढळून आलंय. सरकारी वकिलांनी थेट न्यायालयात छाती ठोकपणे सांगितलं की आमचा दाट संशय आहे की खरातने या 5 गोळ्यांचा वापर नरबळी देण्यासाठी किंवा कुणाची तरी हत्या करण्यासाठी केला असावा. आता खरात म्हणतोय गोळ्या कुठे गेल्या मला माहीतच नाही. मग खरातला विचारलं पाहिजे की काय आठवत नाही? ज्या निष्पापांना मारलं त्यांचे चेहरे आठवत नाहीत? की ज्यांच्या सांगण्यावरून हे पातक त्याने घडवून आणलं त्यांची नावं त्याला आठवत नाहीत? या 5 गोळ्यांचा हिशोब तर लागलाच पाहिजे. भोंदूगिरीच्या नावाखाली या नराधमाने किती माया जमवली असेल? तपासात समोर आलंय की खरात आणि त्याच्या कुटुंबाच्या नावावर तब्बल 52 सातबारे आहेत. सिन्नर, शिर्डी, कोपरगाव आणि नाशिकच्या मोक्याच्या ठिकाणी याने जमिनी बळकावल्या आहेत. शिर्डीत तर पंचतारांकित हॉटेलच्या शेजारीच याची 4 एकर जमीन आहे, ज्याची किंमत आज 50 कोटींच्या आसपास आहे. पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये खरातच्या सीएच्या नावावर 18 रो हाऊस आणि 49 गुंठे जमीन सापडली आहे. बाजारभावाप्रमाणे याची किंमत 100 कोटींपेक्षा जास्त आहे. प्रश्न असा आहे की केवळ प्रवचन देऊन आणि अंगारे दुपारे देऊन एवढा पैसा येतो कुठून? हा पैसा खराचाच ब्लॅक मनी आहे का? याचा तपास आता आयकर विभाग आणि एसआयटी तातडीने करायला पाहिजे. सर्वात धक्कादायक आणि गंभीर बाब म्हणजे खरातच्या काही जमिनींच्या सातबाऱ्यांवर तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची नावं जॉईंट होल्डर म्हणून एसआयटीच्या तपासात समोर आली आहेत. याचा अर्थ असा, खरातला फक्त राजकीयच नाही तर प्रशासकीय देखील वरदहस्त उपलब्ध होता. हे बडे अधिकारी खरातला वाचवत होते की खरातच्या माध्यमातून स्वतःची काळी कमाई पांढरी करत होते? हे अधिकारी आजही नाशिक, पुणे आणि मुंबईच्या महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांची चौकशी करून त्यांना शासन निलंबित करणार की नाही हा सवाल देखील आता उपस्थित होत आहे. एसआयटीला खरातचे 4 मोबाईल सापडलेत. त्यापैकी एक नंबर असा होता जो फक्त खास लोकांसाठी होता. या नंबरच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये अनेक बड्या राजकीय नेत्यांची नावं असल्याचं समोर आलं आहे. खरातच्या आश्रमात मध्यरात्री कोणत्या नेत्यांच्या गाड्या येत होत्या? त्यात भर म्हणजे 35 पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. या विकृत मानसिकतेचा बुरखा आता तर फाडलाच पाहिजे. मंडळी, देव मनात असतो, अशा भोंदूंच्या आश्रमात नाही. IPS तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीवर आता मोठी जबाबदारी आहे. खरातची पत्नी अजूनही फरार आहे. तिला कोणाचं संरक्षण आहे? ती फरार आहे की तिला मुद्दाम गायब केलं गेलं, जेणेकरून मोठी मासे अडकणार नाहीत? तुम्हाला काय वाटतं?
खराच्या या व्हीआयपी कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये कोणाची नावं असतील? कमेंटमध्ये तुमची मतं नक्की मांडा आणि अशाच विश्लेषणासाठी त्र्यंबक कापडे डिजिटलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह नवीन व्हिडिओ. धन्यवाद.